Good evening, all my dear students. My dear students, do you want to speak English? Yes, sir. I want to speak English, but आलं की काय सर? मित्रांनो, बट आलं म्हणजे परंतु. परंतु सर, कशी बोलावं? किती वेळ बोलावं? आणि शब्द कुठून घ्यावे? वाक्य कुठून घ्यावं? मित्रांनो, तुमच्यासाठी मी दररोज नवीन नवीन वाक्य घेऊन येत असतो. आणि ज्या वाक्यामध्ये नवनवीन शब्द असतात, आपण दररोज बोलतो, मला झोप आली, तू येडा, तू मूर्खा, तू उद्धटास, तू कंजूसास, असं आपण म्हणतो. पण त्या शब्दांना आपल्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं हेच कळत नाही ना. मग सर मित्रांनो, बघा इथं झोपत असताना इंग्रजी शिका. लर्निंग काहीच नाही, झोपायचं टाइम झालं ना, थोडंसं 5 मिनिटं जास्त वेळ, 5-10 मिनिटं वेळ द्यायचा. आणि मी जे वाक्य सांगत असतो दररोज, ते फक्त तुम्हाला ऐकायचे. आणि ऐकल्यानंतर माझ्या पाठीमागे ते म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर सारखं सारखं मित्रांनो, तुम्ही जर तीच वाक्य वारंवार म्हणण्याचा प्रयत्न म्हणले, समजा रिपिटेशन केलं, तर 100% तुम्ही ते इंग्रजी बोलू शकता. एखादं मी वाक्य घ्या, मी सांगितलेलं वाक्य घ्या आणि एखाद्या मित्राला म्हणा, ते म्हणजे समजा याचा अर्थ काय. आता पहा, मी बरेच ठिकाणी इथं पहा अर्थ लिहिले पहा. पहा, तुम्हाला सांगतो मित्रांनो, सांग बरं, ग्लोमी म्हणजे काय? उदास. मायझर म्हणजे काय? कंजूस. म्हणजे हे असे शब्द तुम्हाला शिकायचे असतील ना, 100% तुम्हाला इंग्रजी येणारच आहे. हे तुम्ही जर व्हिडिओ बघितला, माझे भरपूर व्हिडिओ आहेत तसे, पण मी दररोजचे आज नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असतो. मित्रांनो, व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत टिकून राहा आणि तुमचं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा. तुमचं उज्ज्वल भविष्य दुसरं कोणी करू शकत नाही, तुम्ही करू शकता. म्हणून तुम्हाला मित्रांनो हे शब्द बघायचे. आणि बघा इथं काय सांगितलंय, लर्न इंग्लिश फाईल स्लिपिंग. जेव्हा तुम्ही झोपता ना, तेव्हा सुद्धा तुम्ही इंग्लिश शिकू शकता. डोळा लागत लागत तुम्ही ऐकत ऐकत जरी झोपले तरी तुम्हाला आपोआप म्हणजे झोप लागणार नाही, पण ऐकत ऐकत 5 मिनिटं वेळ द्यायचा आहे आणि तुम्हाला शिकायचं. पहा, पहिला शब्द, पहिलं वाक्य आहे, इट इज गेटिंग कोल्ड. आता पहा, थंडीचे दिवस आहेत सध्या, आहे का नाही? मग त्याला बोलणार कसं? थंडी पडत आहे. इट इज गेटिंग कोल्ड. थंडी पडत आहे. पहा, थंडी पडत आहे. थंडी पडत आहे. पहा, व्हाय हॅपन, नाही, व्हाय व्हॉट हॅपन. का? व्हाय म्हणजे का. का काय झालं, बरोबर आहे. का, अरे का नंतर काय झाले. का काय झाले बाळा, आपण म्हणतो का नाही? एखाद्या मुलाला समजा काय रडत असेल तर त्याला पण असं म्हणतो ना, अरे फाट. मग त्याला बोलायचं फाय फाट हॅपन, काय झालं बाळा. मग दुसरी गोष्ट आहे, यू गो अँड कॉल हिम. म्हणजे काय होईल त्याचा अर्थ सांग बाळा. तू जाऊन त्याला बोलव. पहा, तू जाऊन, पहा, जाऊन तू जाऊन त्याला बोलव. त्याला बोलव. तू जाऊन त्याला बोलव, असं आपण इंग्रजीमध्ये म्हणायचंय. कसं की यू गो म्हणजे यू म्हणजे तू, गो म्हणजे जाणे, अँड म्हणजे आणि, कॉल म्हणजे बोलावणे, आणि हिम म्हणजे त्याला. एका एका शब्दाचा अर्थ लक्ष ठेवा. तू जाऊन त्याला बोलत. पहा, व्हाय आर यू सो मायझर. पहा, मिसर नाही म्हणे, MISER असं वाचू नका, मायझर म्हणा, मायझर. व्हाय आर यू सो मायझर म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, तू एवढा कंजूस का आहेस. पहा, तू एवढा कंजूस का आहेस बाळा. तू एवढा कंजूस कंजूस अरे बाबा का आहे. बघा मित्रांनो, व्हाय आर यू सो मायझर. मी सर नाही म्हणायचा, मी सर असं नाही, मायझर म्हणा, मायझर म्हणजे तू एवढा कंजूस का आहेस. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका. पहा, फेअर आर माय वॉश क्लोथ्स. वॉश म्हणजे धुणे, वॉश्ड म्हणजे धुतलेले, क्लोथ म्हणजे कपडे, फेअर म्हणजे कुठे, आर म्हणजे आहेत, माय म्हणजे माझे, वॉश्ड म्हणजे धुतलेले. पहा, म्हणजे याचा अर्थ काय, माझे धुतलेले कपडे कुठे आहेत. बघा इथं आपण लिहायचं, वहीवर लिहून घ्या, माझे धुतलेले कपडे कुठे आहेत. बघा, माझे धुतलेले धुतलेले माझे धुतलेले कपडे कुठे आहेत.
बघा किती साधं सोपं आहे, परंतु आपल्याला मित्रांनो कधी काय वापरावं, कोणतं करता कर्म क्रियापदेच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. या ठिकाणी आपल्याला ही वाक्यरचना करायची आहे आणि तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. द रिंग इज मेड ऑफ गोल्ड. पहा म्हणजे काय, ही अंगठी सोन्याची बनलेली आहे. पहा ही अंगठी सोन्याची बनलेली आहे. पहा ही अंगठी सोन्याची, गोल्ड म्हणजे सोनं, सोन्याची बनलेली आहे. सोन्याची बनलेली आहे. आता पुढे बघा, द चेअर इज ब्रोकन म्हणजे काय, ब्रोक म्हणजे तुटणे, पण ब्रोकन म्हणजे तुटलेली. द चेअर इज ब्रोकन म्हणजे काय सांगा बरं, तुम्ही कमेंट करा मित्रांनो, काय होईल करा कमेंट, मला पण कळते की किती मुलं हुशार आहेत. सांगा ना काय, खुर्ची तुटलेली आहे. खुर्ची तुटलेली आहे. खुर्ची तुटलेली आहे. आता पुढचं वाक्य आहे बघा बरं, युअर शर्ट इज टॉर्न. आता पहा टॉर्न म्हणजे काय, फाटलेला म्हणजे काय बघा, तुझा शर्ट फाटला आहे. युअर शर्ट इज टॉर्न, तुझा शर्ट फाटला आहे. तुझा शर्ट फाटला आहे. बघा एक सांगतो मित्रांनो, आजकालची मुलं अशी आहेत, थोडं जरी शर्ट फाटलं, थोडं जरी गुंडी तुटली काय झालं फेकून जाते. नवं शर्ट राहते बरं, थोडं फाटलं तरी फेकून जातो. पहिलं कसं होतं आम्हाला माहिती का, ठिगळ लावू शिवायचं आणि तेच शाळेत घालून जायचं. मागत आमच्या कमरेला अशी एक ठिगळ असायचं, खाकी चिडी असायची आमची लहान देखील, आता दिवस आठवत मला, त्या कमरेवरती ठिगळ असायचं खाली, घासून फाटलेली, पुन्हा जुन्या चिडीचे ठिगळ काढायचे त्याला लावायचे. म्हणजे आजकाल तसं राहिलेलं नाही. सरासरी आपल्याला कोणाचं शर्ट फाटलेलं दिसत नाही, पण तरी एखाद्या दिवस कोणाचं शर्ट फाटलं असं त्याला म्हणायचं युअर शर्ट इज टॉर्न म्हणजे फाटके किंवा फाटलेलं. आता पहा, यू आर ट्रॅप्ड अगेन. पहा नाही, वी म्हणजे काय, आम्ही म्हणजे आपण. आता मग त्याला बोला कसं, आपण पुन्हा अडकलो आहोत. पहा आपण पुन्हा अडकलो आहोत. ट्रॅप्ड म्हणजे अडकले. पहा आपण पुन्हा अडकलो आहोत. आता पुढे आय एम इन डिलेमा. सर व्हॉट इज डिलेमा? डिलेमा म्हणजे काय, मी दुविधेत आहे. दुविधेत म्हणजे काहीतरी विचार, म्हणजे दोन विचारांमध्ये आहे. दुविधा म्हणजे विचाराने का असणे, दुविधेत आहे. पुढचा आहे, ही इज एंगेज्ड इन वर्क. तो कामात व्यस्त आहे. किंवा अजून काय म्हणतात, तो कामात गुंतलेला आहे किंवा तो कामात व्यस्त आहे. तो कामात गुंतलेला आहे. किंवा त्याला आपण व्यस्त सुद्धा असं म्हणतो ना, गुंतलेला आहे किंवा बिझी म्हणतो आपण. ही गुंतलेला म्हणजे इंग्रजी, बिझी म्हणजे व्यस्त किंवा मग्न. व्हाय आर यू सो ग्लूम. व्हाय आर यू सो ग्लूम. ग्लूम म्हणजे काय, उदास. म्हणजे काय येईल, तू इतका उदास का आहेस. तू इतका उदास का आहेस. एखादा विद्यार्थी किंवा माणूस बसला असेल ना असं शांत विचार करत, मग त्याला पण व्हायचं व्हाय आर यू सो ग्लोमी. तू इतका उदास का आहेस. पुढे हाऊ इज द रोड आहे, म्हणजे पुढे आपण चालू एखाद्या आणि रस्ता माहित नाही ना, मग पुढचा रस्ता आपल्याला विचारायचा असेल तर आपण त्याला म्हणणार हाऊ इज द रोड आहे. म्हणजे काय त्याला बाळा, पुढे रस्ता कसा आहे. पुढे रस्ता कसा आहे. पुढे रस्ता कसा आहे. हाऊ इज द रोड आहे म्हणजे पुढे रस्ता कसा आहे. आता पुढे पहा, ही इज अ स्टुपिड ऑफ फर्स्ट ऑर्डर. बाबा हे काय झालं, ही इज द स्टुपिड म्हणजे तो एक प्रकारचा कसा माणूस आहे, तो एक नंबरचा मूर्ख आहे. लय नंबर एक मूर्ख होते, तो एक नंबरचा मूर्ख आहे. तो
एक नंबरचा मूर्ख आहे, असं आपल्याला त्याला म्हणायचं. नंतर आहे सच वॉज नॉट माय इंटेन्शन ॲट ऑल. इंटेन्शन सच वॉज नॉट माय इंटेन्शन ॲट ऑल म्हणजे काय, माझा असा अजिबात हेतू नव्हता. माझा असा अजिबात हेतू नव्हता. बघा मित्रांनो, छोटे छोटे वाक्य आहेत, परंतु यामध्ये आलेले जे नवीन नवीन शब्द आहेत ते आपल्या दिमागाला चालना देणार आहेत. म्हणून तुम्हाला हे व्हिडिओ मित्रांनो आवडला तर नक्की शेअर करायचा आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.